नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आरोग्य सभापती किरण भोईर व उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य महाआरोग्य शिबिराला आपण बघू शकतो. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि सर्वप्रथम आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आई सावित्रीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या महाआरोग्य शिबिराची जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळपासूनच या महाआरोग्य शिबिराला बदलापूरकरांचा एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. सर्वच प्रकारच्या चाचण्या या ठिकाणी मोफत केल्या जात आहेत आणि सर्व औषधही या ठिकाणी जे आहे ते मोफत दिली जाणार आहेत. आणि दीप प्रज्वलन करून आपण बघू शकतो औपचारिकरित्या या कार्यक्रमाची जी आहे ती सुरुवात झालेली आहे. आणि सकाळपासूनच या महाआरोग्य शिबिराला लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक तज्ज्ञ डॉक्टर या महाआरोग्य शिबिरात उपस्थित असणार आहेत. ते बदलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत आणि सर्व प्रकारच्या चाचण्या या ठिकाणी ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत. आणि आता आपण बघू शकतो नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी दीप प्रज्वलित करण्यात आलेला आहे. उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते दीप प्रज्वलन करण्यात आलेलं आहे. आरोग्य विभागाचे सगळेच कर्मचारी आपल्याला आज दत्त चौक परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या असतील, अनेक आरोग्य संदर्भात प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांचं निराकरण आज बदलापूरच्या दत्त चौक परिसरामध्ये केलं जात आहे. आणि नागरिकांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो आजच्या या महाआरोग्य शिबिराला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण उपाययोजना उपक्रम जे आहेत ते नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असतात. आणि आज भरविण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिराला आपण बघू शकतो नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि कशा प्रकारे या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन केलं जातं या संदर्भात ते आता डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत. सोबतच आपण बघू शकतो सर्वच प्रकारच्या चाचण्या या ठिकाणी केल्या जातात. आणि डॉक्टरांशी संवाद साधून आजच्या या महाआरोग्य शिबिराची माहिती नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून घेण्यात येते. बघू शकतो या महाआरोग्य शिबिराला नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि सर्व डॉक्टरांशी संवाद साधून कशा प्रकारे आरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे, कोणकोणत्या चाचण्या आपण करत आहोत याविषयी माहिती त्या जाणून घेत आहेत. आणि सर्व तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधताना आपल्याला नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे पाहायला मिळत आहेत. खरं तर जेव्हापासून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून त्या ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. शहराच्या दृष्टीने असणारी विकास कामे आणि शहराचं हित लक्षात घेऊन कायमच वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या माध्यमातून बदलापूर शहरासाठी घेण्यात आलेले आहेत. आणि अशातच आज आरोग्य सभापती किरण भोईर आणि उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांच्या माध्यमातून दत्त चौक परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिराला त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि सर्व या ठिकाणी आलेले जे नागरिक आहेत, स्थानिक आहेत, त्यांच्यासोबत ते संवाद साधतायत आणि डॉक्टरांशी संवाद साधतात. आणि आजच्या या संपूर्ण कॅम्पविषयी माहिती त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. अश्विनी तर बाकीच्यांना रिक्षा एंट्री नाही दिली वरती. किरण विभाग या ठिकाणी आहे
लोकांचे एक्सरे देखील काढले जात आहेत आणि याच विषयी आपण बघू शकतो माहिती जवळपास आपल्याला रुचिता राजेंद्र घोरपडे पाहायला मिळतात. काळजी घ्या आता प्युअर आहे त्याच्यामध्ये. डॉक्टरांशी संवाद साधताना आपल्याला नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे पाहायला मिळतात आणि आपण बघू शकतो कशा प्रकारे आजचं हे महाआरोग्य शिबिर असणार आहे, लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, कोणकोणत्या चाचण्या आजच्या या महाआरोग्य शिबिरामध्ये केल्या जातात, त्या संपूर्ण महाआरोग्य शिबिराविषयी माहिती जी आहे नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आरोग्य संदर्भात जे जे प्रश्न लोकांना उद्भवतात, ज्या लोकांच्या अडचणी असतात, त्याचं निराकरण आपण कसं करत आहात याची ही माहिती नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून घेण्यात येते. आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे महाआरोग्य शिबिर जे आहे ते सुरू असणार आहे आणि याचा फायदा नक्कीच बदलापूरकरांनी घ्यावा, कारण की सर्व प्रकारच्या चाचण्या या ठिकाणी मोफत केल्या जात आहेत, औषधंही मोफत दिली जात आहेत. आणि आजच्या या महाआरोग्य शिबिराला आपण बघू शकतो नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी उपस्थिती दर्शवली आहे. या महाआरोग्य शिबिराला सकाळपासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो नागरिकांचा मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. अनेक क्षयरोगचे जे रुग्ण आहेत त्यांनाही आरोग्य सभापती किरण मोहीर यांच्या माध्यमातून दत्तक घेण्यात आलेला आहे आणि दर महिन्याला त्यांच्या माध्यमातून त्यांना जे आहे ते औषधांचं किट देण्यात येतं. आणि आताही आपण बघू शकतो या सुंदर अशा महाआरोग्य शिबिरामध्येही जे रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत त्यांना एक किट जे आहे ते त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सकाळपासूनच या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. साईड थोडी जा साईड. क्षयरोगाचे जे रुग्ण आहेत त्यांना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक किट जे आहे ते आरोग्य सभापती किरण मोहीर यांच्या माध्यमातून देण्यात येते आणि आपण बघू शकतो दर महिन्याला त्यांच्या माध्यमातून ही सेवा जी आहे ती निस्वार्थी भावनेने केली जाते. आणि आजच्या या महाआरोग्य शिबिराचे औचित्य साधून आपण बघू शकतो नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले आणि आरोग्य सभापती किरण मोहीर यांच्या माध्यमातून हे किट जे आहे ते सर्व रुग्णांना जे आहे ते देण्यात येते. अनेक क्षयरोग
बाधितांना रुग्णांना जे आहे ते आरोग्य सभापती किरण भोईर यांनी दत्तक घेतलेलं आहे आणि दर महिन्याला त्यांना एक किराणा देण्याचं काम जे आहे ते त्यांच्या माध्यमातून होत असतं. एक सुंदर असं काम त्यांच्या माध्यमातून होत असताना आज बदलापूरच्या दत्तचौक परिसरामध्ये जे महाआरोग्य शिबिर त्यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेलं आहे. या शिबिरादरम्यानही आपण बघू शकतो या क्षयरोग बाधितांना एक आधार देण्याचं काम किरण भोईर यांच्या माध्यमातून होत आहे आणि आज दत्तचौक परिसरामध्ये भव्य दिव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळपासूनच या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो नागरिकांचा स्थानिकांचा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्वच प्रकारच्या चाचण्या तपासण्या ज्या आहेत त्या अगदी मोफत होत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारची औषधंही या ठिकाणी मोफत दिली जात आहेत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सकाळपासूनच या महाआरोग्य शिबिराला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, बदलापूर शहरातल्या प्रथम नागरिक रुचिता राजेंद्र घोरपडे हे देखील आजच्या या महाआरोग्य शिबिराला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनीही या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्व डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला आणि या संवाद साधताना कशाप्रकारे आजची ही आरोग्य सेवा बदलापूरकरांना देत आहेत याचीही माहिती त्यांनी जाणून घेतलेली आहे आणि जे बांधकाम कामगार आहेत त्यांचीही नोंद आज या ठिकाणी होते आणि त्यांनाही या ठिकाणी एक किट जे आहे ते शासनाच्या माध्यमातून दिलं जातं आणि हे सगळं काम जे आहे ते आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या पुढाकाराने होताना आपल्याला पाहायला मिळते. वारंवार ते या संपूर्ण कामांविषयी पाठपुरावा करत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून आरोग्य सभापती हा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे तेव्हापासून शहराच्या हितासाठी बदलापूर शहराचं एक पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि सर्व रुग्णांना सेवा देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि आजही आपण जर पाहिलं तर हे भव्य दिव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि सोबतच क्षयरोगाचे जे रुग्ण आहेत त्यांनाही एक रॅशनचं किट जे आहे ते त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो या सुंदर अशा महाआरोग्य शिबिराला बदलापूर शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आणि आजच्या या महाआरोग्य शिबिराविषयी माहिती आज क्षयरोग रुग्णांना सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे आणि आज आरोग्य शिबिर सुद्धा पार पडते. काय अधिक माहिती देतात? आज हिंद दी चादर या कार्यक्रमाअंतर्गत आपण इथे आमचे आरोग्य सभापती श्री किरण भोईर साहेब आणि उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले मॅडम यांच्या प्रभागामध्ये आपण आज हे आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे. सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स इथे अवेलेबल आहेत. म्हणजे खरंच आरोग्य शिबिर राबवायचं असेल तर हे अशा प्रकारचं राबवायचं. कारण काय इथे येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या रुग्णाला इथे ट्रीटमेंट मिळणार ह्याची 100% हमी इथे दिली जाते आणि त्याच्या व्यतिरिक्त मेन सगळे गव्हर्नमेंटचे चूज केलेले डॉक्टर्स आहेत. म्हणजे त्यांच्या बाबतीत मनात शंका येणं सुद्धा काही वावगं राहत नाहीये. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपले किरणदादा भोईर आहेत हे आरोग्य सभापती, हे गेली 6 ते 7 वर्ष झाले TB पेशंट्सना त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. त्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी ते घेत आहेत. पोषण आहार ते त्यांना पूर्ण महिन्याचं किट, ते आत्ता जे आपण किट बघितलं पूर्ण महिन्याचं किट आहे ते की जे त्या पेशंटसाठी देत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा तो किसान कन्या जन्म स्वागत असा हा उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये बदलापूरमध्ये जन्मलेल्या सर्व प्रकारच्या हॉस्पिटल्समधल्या कन्यांचं स्वागत करायला नातेवाईक इतक्या लवकर पोहोचत नाहीत, इतक्या लवकर किरणदाता तिथपर्यंत पोहोचतात. तर खूप छान असे उपक्रम आमचे आरोग्य सभापती राबवत आलेले आहेत. त्यांना आम्ही पण साथ देत आहोत. कालच आमचा स्टँडिंगचं हे झालं, बजेटची मीटिंग झाली आहे. त्याच्यामध्ये आम्ही ह्या आरोग्यासाठी आणि महिला बाल विकाससाठी खास करून तरतूद ठेवलेली आहे निधीची.
जेणेकरून आपल्या प्रभागामध्ये किंवा इतर सर्व प्रभागांमध्ये, बदलापूरमध्ये आता जवळजवळ 24 प्रभाग आहेत, 26 महिला नगरसेविका आहेत. तर कोणालाही आपल्या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचे शिबिर, आरोग्य शिबिर असो, प्रशिक्षण शिबिर असो, अशा सगळ्या प्रकारचे शिबिर जे वेगवेगळ्या प्रकारचे जर राबवायचे असतील तर त्यांना निधी कुठे कमी पडू नये ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण वर्षभराची तरतूद करून ठेवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काल 2 तरतूद अशा केलेल्या आहेत महत्त्वाच्या, की महिला आरोग्य शिबिर पूर्ण बदलापूरमध्ये नेहमी राबवता येईल ह्याच्यासाठी खास करून तरतूद ठेवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही गर्भसंस्कार केंद्र इथे स्पेशली उभारणार आहोत, ईस्ट आणि वेस्ट असे 2, जेणेकरून, कारण काय तुम्हाला महाभारतातली गोष्ट माहितीच आहे की अभिमन्यूने आपल्या आईच्या पोटामध्ये काय म्हणतात आपण चक्रव्यूह कसं भेदायचं, माफ करा, चक्रव्यूह कसं भेदायचं हे त्यांनी त्याच्या आईच्या पोटातच शिकले होते. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की आपल्या आईच्या गर्भावरच जर संस्कार चांगले झाले तर त्या मुलांची पण बुद्धिमत्ता तेवढ्या चांगल्या प्रकारे जोपासली जाते आणि त्याच्यावर संस्कार तेवढ्या चांगल्या प्रकारे केले जातात. तर आपल्या बदलापूरमध्ये आपण स्पेशली हा उपक्रम राबवणार आहोत नगरपालिकेच्या माध्यमातून. तर त्या गोष्टीसाठी पण आपण स्पेशल तरतूद ठेवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही नगराध्यक्ष सुकन्या योजना ही सुद्धा राबवणार आहोत, ज्याच्यामध्ये 1 टाइम आम्ही एक फिक्स अमाऊंट त्या मुलीच्या अकाउंटमध्ये देणार आहोत, म्हणजे FD करणार आहोत. म्हणजे 18 वर्षाची झाल्यावर त्या मुलीला ते पैसे तिच्या शिक्षणासाठी उपयोग मिळेल. त्याच्यामध्ये त्यांच्या आई वडिलांनी जरी ठरवलं तर त्याच्यामध्ये ते वाढ करू शकतात. ज्यांना नाही शक्य झालं तरी ठीक आहे, 5,000 जरी फिक्स ठेवले तरी त्याची बऱ्यापैकी अमाऊंट नंतर 18 वर्षाची मुलगी झाल्यावर तिला मिळणार आहे. म्हणजे असे महिला बाल कल्याणच्या हेडखाली आम्ही असे खास करून महिला आणि बालकांसाठी इथे तरतूद ठेवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतरही बरेच असे उपक्रम आहेत की शहर विकासासाठी आम्ही राबवणार आहोत. आज या हिंद दी चादर ह्या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही सरदार तेज बहादूर सिंग यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाला स्मरून आज त्यांना हे आरोग्य शिबिर त्यांच्या चरणी अर्पण करतो. अर्थात काय सांगाल अशा आरोग्य शिबिरासंदर्भात? हिंद दी चादर ह्याच्या अंतर्गत आम्ही आज आमच्या प्रभागामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर हे पहिलंच शिबिर आम्ही आमच्या प्रभागामध्ये आयोजित केलेलं आहे. आपले जे आरोग्य सभापती आहेत किरणदादा भोईर आणि माझ्या अशा आमच्या दोघांच्याही संयुक्त प्रयत्नाने आम्ही हे शिबिर राबवलं आणि सकाळपासून आपण बघितलं तर खूप उत्सुक प्रतिसाद असा नागरिकांचा आहे आणि खरंच ज्याची गरज नागरिकांना आहे असे उपक्रम जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर ते मला वाटतं त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर आहे. आणि इकडे जर आपण बघितलं तर इथे शासनाचे डॉक्टर्स आहेत, प्रत्येक प्रकारचे टेस्ट म्हणजे तुमचं जनरल बॉडी चेकअप असू दे, स्त्रीरोग तज्ज्ञ असू दे, दातांचे डॉक्टर, हाडांचे डॉक्टर, लहान मुलांचे, त्याच्यानंतर तुमचे क्षयरोगचे डॉक्टर्स असू देत, इवन मेडिसिनसुद्धा अवेलेबल आहेत आणि एक्सरे पासून सगळं, इवन डोळ्यांचे जर मोतीबिंदू डिटेक्ट होत असेल तर त्यांना आपल्या उल्हासनगरला ऑपरेशनसाठी त्यांच्याकडे मोफत ऑपरेशन होणार आहे. तर मी सगळ्याच बदलापूरच्या नागरिकांना खरं तर आवाहन करीन की हे शिबिर एका प्रभागापुरती मर्यादित नाही आहे. तर जे आपलं वॉटर सप्लायचं ऑफिस आहे वेस्टचं त्याच्या अगदी समोरच हे शिबिर आहे आणि सर्वच नागरिकांनी ह्याचा लाभ घ्यावा. आणि मगाशी सुचेताईंनी सांगितलं की अनेक उपक्रम किंवा अनेक योजना आता आम्ही आणलेल्या आहेत आणि कालच स्टँडिंगमध्ये आमचं त्यांनी म्हणजे आम्ही सर्वांनीच मिळून याच्यासाठी एक बजेटमध्ये एक तरतूदही केलेली आहे आणि शालेय जी आपली नगरपालिकेची शाळा आहेत त्या मुलांसाठीच्या आरोग्य शिबिर हे दरवर्षी आम्ही त्याच्यासाठी पण तरतूद केलेली आहे की दरवर्षी ह्या मुलांचे हेल्थ चेकअप पण झाले पाहिजे, कारण तेही तितकेच आवश्यक आहेत. कारण ह्या शाळांमध्ये येणारी मुलं ही अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून येतात, प्रत्येक वेळेसच त्यांचं चेकअप वगैरे होतं असं नाही. त्याच्यामुळे तेही आम्ही ह्याच्यासाठी अतिशय पुढाकाराने आम्ही ह्याच्या पुढे येत आहोत आणि सर्वांनाच मी पुन्हा एकदा आवाहन करीन की ह्या उपक्रमाचा त्यांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त येऊन इकडे त्यांनी स्वतःचे आरोग्य तपासून घ्यावं. धन्यवाद.
किरण सर, जेव्हापासून आरोग्य सभापती पद आपण स्वीकारलेलं आहे तेव्हापासून शहराचं पालकत्व घेतलेलं आहे आणि आज हे भव्य दिव्य आयोजन महाआरोग्य शिबिराचं आपल्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. काय श्री गुरु तेज बहादूर सिंग यांच्या 350वी जयंती हिंददी चादर या महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाअंतर्गत आज या कुळगाव बदलापूर शहरामध्ये आमच्या डॅशिंग नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे आणि आमच्या ताई उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमचा हा प्रभाग आहे प्रियांकाताई आणि माझा. आणि या प्रभागामध्ये सगळ्यात पहिला निवडणुकीनंतर हा उपक्रम असेल तो म्हणजे आरोग्य शिबिर. हा अतिशय आमचा आवडता विषय आहे, कारण की शासन आपल्या दारी हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की शासनची जी संपूर्ण टीम आहे, मग ग्रामीण रुग्णालय असेल, महाराष्ट्र शासनाचे जे अंतर्गतमध्ये जे हॉस्पिटल्स असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र, दुबे रुग्णालय आहे, यांच्या वतीने आपण या ठिकाणी हे आरोग्य शिबिर या ठिकाणी केले. बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस रुग्णालयांमध्ये जातो, रुग्णालयामध्ये गर्दी असते, परंतु आपण ठराविक विशिष्ट आजारासाठी त्या ठिकाणी जात असतो. परंतु या शिबिराचं एक विशेष असं आहे की आपल्याला सर्वच टेस्ट या ठिकाणी मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ आपलं की सीबीसी काउंट असेल, HbA1c असेल, ECG काढायचं असेल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन असेल, ज्या हायपरटेन्शन असेल आणि डायबिटीज असेल, अशा अनेक साऱ्या टेस्ट आहेत त्या या ठिकाणी केल्या जातात. या व्यतिरिक्त आपले दंतचिकित्सक आहेत, एड्सच्या बद्दल असेल, लेप्रसीचा जो काही आजार आहे त्याबद्दल विशेष असेल, आणि महत्त्वाचं म्हणजे हायपरटेन्शन आणि डायबेटिक आणि सिकल सेल ॲनिमिया याचे जे रुग्ण या ठिकाणी जे डिटेक्ट होतात त्यांना आपण मोफत औषधे देखील शासनाच्या माध्यमातून पुरवली जातात. आणखी महत्त्वाचं म्हणजे की बांधकाम कामगाराची नोंदणी देखील आपण या ठिकाणी केली जाते, कारण की या शहरामध्ये अनेक बांधकाम कामगार आहेत, परंतु त्यांना शासनाच्या मार्फत त्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. म्हणून त्यासाठी आपण विशेष करून हे शिबिरामध्ये त्याचं देखील आयोजन केलं आहे. खऱ्या अर्थाने आरोग्य सभापती म्हणून जी आपल्या खांद्यावरची जबाबदारी आहे, आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडम आणि उपनगराध्यक्ष मॅडम यांच्यावर माझ्यापेक्षा जास्त मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. म्हणून त्यांनी यावेळेस जसं ताईंनी सांगितलं की बजेटमध्ये आम्ही त्यामध्ये प्रोव्हिजन केलेले आहे. एक नगराध्यक्ष आरोग्य शिबिर म्हणून एक 50 लाखाची प्रोव्हिजन आपण या बजेटमध्ये केलेली आहे. या व्यतिरिक्त मुलींच्या बाबतीमध्ये जर आपण सांगितलं की जन्माला आलेल्या मुलीचं आपण स्वागत करतो, या व्यतिरिक्त सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आपण त्यांचा पहिला हप्ता देखील भरतो. पण आता यापुढे महिला दिनानिमित्त आज त्यांच्यासाठी खास एक भेट होणार आहे की 8 तारखेला जागतिक महिला दिनानिमित्त, म्हणजे त्या दिवसापासून ज्या ज्या मुलीचा जन्म यापुढे भविष्यात होणार, प्रत्येक मुलीच्या खात्यामध्ये 5,000 रुपये आपण नगर परिषदेच्या माध्यमातून आपण भरणार आहोत. त्याचं नगराध्यक्ष सुकन्या योजना हे योजनेचंच नाव आहे. आणि आनंद यासाठी होतो की बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रम अंतर्गत आपण पूर्णपणे त्या मुलींना तो लाभ देणार आहोत. त्याची तरतूद आपण या बजेटमध्ये केली 75 लाखाची तरतूद त्याला आपण खास केलेली आहे. आणि जसजशा मुलींची जी संख्या वाढेल त्यानुसार ही तरतूद देखील वाढवली जाईल. आपण क्षयरोगाबद्दल बोललो. भविष्यामध्ये गेल्या 6 वर्षापासून आपण क्षयरोग निर्मूलनासाठी आपण काम करतोय. जवळपास 55 रुग्ण दर महिन्याला मी अडॉप्ट केले होते. आतापर्यंत 650 रुग्ण आपण दत्तक घेऊन त्यांना पूर्ण पोषण आहार वाटप करत होतो. परंतु येत्या पुढील महिन्यापासून आपण या बदलापूर शहरातील 100% रुग्ण या ठिकाणी अडॉप्ट करणार आहोत. त्यामुळे बदलापूर हा आपला क्षयरोगमुक्त म्हणून आपला बदलापूर या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आपण या ठिकाणी उचलणार आहोत. त्यामुळे नक्कीच विश्वास वाटतो की आमच्या बदलापूरमधील शहरातील जे सर्व नागरिक आहेत ज्यांनी त्यांच्या विश्वासाने आम्हाला आज त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला नगर परिषदेमध्ये त्यांनी पाठवलं, नक्कीच त्याचं आज हे फळ आम्हाला या ठिकाणी दिसतंय. आणि नागरिक आहेत त्याचा उत्स्फूर्तपणे या शिबिराचा त्या ठिकाणी लाभ घेताना दिसत आहेत. सर, आरोग्य सेवा आज होते, त्यासोबतच आपल्या माध्यमातून शहरामध्ये अत्यंत अल्प दरामध्ये म्हणजे निम्म्याहून कमी पैशामध्ये रुग्णसेवा, रुग्णवाहिका जी आहे त्याविषयीचं थोडक्यात सांगा. मागील वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये आपण आयोजित केली होती. त्याचं नियोजन केलं होतं. आणि त्या निमित्ताने आपण या खास करून बदलापूर शहरातील नागरिकांसाठी एक अँब्युलन्सचं लोकार्पण केलं होतं. आणि ह्या अँब्युलन्ससाठी आपण विशेष म्हणजे की बदलापूरपासून समजा आपल्याला मुंबईला जरी जायचं असेल तरी त्या अँब्युलन्सचं भाडं हे 4,000 ते 5,000 रुपये घेतलं जातं. त्यामुळे कुठेतरी रुग्णांना खास सवलत देण्यासाठी ही अँब्युलन्स अल्प दरात म्हणजे 50% दरामध्ये आज ती जाते. बरेचसे रुग्ण आहेत, ते बरेच बाहेर मोठी शहरं आहेत, कोल्हापूर, पुणे वगैरे, त्या ठिकाणी त्यांना जावं लागतं. तर त्यांना देखील त्या ठिकाणी 50% दरामध्ये ही अँब्युलन्स सेवा पुरवली जाते. फक्त रुग्णांना त्या ठिकाणी आपल्याला जे त्याचं जे इंधन असेल ते आणि काय ड्रायव्हरचा जो भत्ता असेल
तेवढं फक्त दिलं तर ॲम्ब्युलन्सचं 0 भाडं फक्त एवढंच त्यांना पुरवलं म्हणजे 50% दरामध्ये या ठिकाणी आपण त्यांना सवलत दिली जाते. आरोग्य सभापती किरण भोईर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि आज आपण जर पाहिलं तर हे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महाआरोग्य शिबिराला बदलापूर शहराच्या प्रथम नागरिक कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुचिता राजेंद्र घोरपडे यांनी उपस्थिती जी आहे ती दर्शवलेली आहे. त्यांच्या माध्यमातून या महाआरोग्य शिबिराला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो सकाळपासूनच या महाआरोग्य शिबिराला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. क्षयरोगचे अनेक जे रुग्ण आहेत त्यांनाही दत्तक घेण्यात आलेलं आहे. मागील 6 ते 7 वर्षांपासून ही सेवा जी आहे ती आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून केली जाते आणि संपूर्ण महिन्याभराचं राशन जे आहे ते त्यांना देण्याचं काम जे आहे ते त्यांच्या माध्यमातून जे आहे ते होत असतं. आणि आजही आपण जर पाहिलं तर या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने आपण बघू शकतो या सर्व रुग्णांना आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून हे संपूर्ण राशनचं महिन्याभराचं किट जे आहे ते देण्यात येते. आणि हे फक्त आजच नाही तर मागील 6 वर्षांहून अधिक काळ ही सेवा जी आहे ती आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून सुरू आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी सुरू केलेली ही सेवा जी आहे ती अविरत आस्थागत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा स्थानिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दत्त चौक येथील ममता सुपर मार्केटच्या बाजूलाच आपण जर पाहिलं तर हे मोफत भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हिंदूची चादर या उपक्रमाअंतर्गत आपण बघू शकतो हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व तज्ज्ञ डॉक्टर इथे बसलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारचे औषधही या ठिकाणी जे आहे ते मोफत सर्व येणाऱ्या बदलापूरकरांना रुग्णांना जे आहे ते दिले जात आहेत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा या परिसरातील रहिवाशांचा या महाआरोग्य शिबिराला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो.